नमस्कार मित्रांनो, पूजा मराठी व्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। सो मी गणपतीत माहेरी गेलेली होती, कारण की आमच्या माहेरी 10 दिवसाचा गणपती असतो। सो त्यासाठीच आणि सत्यनारायणाची पूजा वगैरे पण होती त्यासाठी। तसंच एक दिवस सुट्टीचा होता, तेव्हा आम्ही सगळे गणपती डेकोरेशन बघायला गेलो होतो। मी, मम्मी, दादा आणि वहिनी आम्ही 4 लोक होतो। सो पहिला आम्ही गणपती डेकोरेशन पाहिला होता तो राणेनगरचा, जिथे त्यांनी अष्टविनायकची थीम ठेवली होती। तसंच तिथेच त्याच एरियामध्ये हा मोठ्या प्रमाणात यात्रासुद्धा भरलेली होती। सो ही यात्रा बघून ना खूप छान वाटत होते। लहानपणीचे दिवस आठवले होते, जेव्हा केव्हा आमच्या गावी देवीची यात्रा भरायची तेव्हा आम्हाला माझे मम्मी पप्पा आम्ही घेऊन जायचे यात्रेमध्ये फिरण्यासाठी। मग ते पाळणे वगैरे सगळं बघून ते पूर्ण तो प्रकाश, लाईट्स वगैरे, गेम्स असतात, वेगवेगळे खाण्याच्या गोष्टी असतात, तो खूप छान वाटतं। ते पुन्हा बालपण आठवल्यासारखं वाटत होतं। सो तसंच इथे एक गेम पण आम्ही खेळत होतो की जिथे त्या गेमवरती नंबर्स होते, त्या नंबर्सवरती तुम्ही बॉल टाकला आणि त्याचा पूर्ण कॅल्क्युलेट व्हायचा एक नंबर, आणि तो एक नंबरला जे काही बक्षीस असायचं ते बक्षीस मिळत होतं। मग इथे आम्ही घेतले 6 बॉल्स घेतले होते, जे काही 50 रुपयात 6 बॉल होते एक गेम खेळायचं। आणि मी आणि मम्मी आम्ही दोघांनी खेळलो होतो, आणि आमच्या दोघांचा एकच नंबर आलेला, आणि त्याच नंबरवरती बक्षीस म्हणून होतं चहा गाळ्याची गाळणी। सो आम्ही एवढं हसलो, बट ठीक, एक गेम होता, माइंड फ्रेश होतं आणि खूप छान वाटतं। तसंच हा सेकंड गणपती आम्ही बघायला गेलो होतो, तो होता मुंबई नाक्याकडचा, आणि इतकं सुंदर यांनी देखावा केला होता, इतकं सुंदर छान वाटत होतं की आम्ही बघतच उभं राहिलो होतो। आम्हालाही फोटो काढण्याचा मोह काही आवरला नव्हता। तसंच दादा आणि वहिनी पुढे स्टेजवरती गेले होते फोटो काढण्यासाठी। मम्मी आणि मी आम्ही खालीच थांबलो होतो, आम्ही लांबूनच फोटो काढला होता, कारण की ते लांबून इतकं छान वाटत होतं ना, खूप सुंदर दिसत होतं। तसंच आम्ही तिसरा गणपती बघायला गेलो होतो, तो म्हणजे आरकेला, जिथे अशोक स्तंभाकडे आहे चांदीच्या गणपती समोर। ते मुक्तिधामचं त्यांनी एक नेपाळचं आहे ती थीम ठेवलेली होती, जिथे 108 गौमुख होतं, ते गौमुखातून पाणी येत होतं। तर सेम ती थीम त्यांनी इथे ठेवली होती, आणि इतकं सुंदर होता हा देखावा पण, तर खूप छान वाटत होतं। आणि हे सगळे 108 गौमुख आहे, त्याच्यातून सतत पाणी येत असतं। आणि इथे आहे ना एक्झिट पॉईंटला त्यांनी रिंग लाईट ठेवला होता, जेणेकरून आपण सेल्फी काढण्यासाठी ठेवला होता। आणि बघू शकता माझी वहिनी किती खुश आहे, सेल्फी काढायची होती म्हणून, पण खूप छान होतं तेही। आणि हा लास्ट गणपती डेकोरेशन आम्ही बघायला गेलो होतो, ते होतं मालेगाव स्टँडवरती, आणि खूप सुंदर होता इथे पण। इथे त्यांनी लंका दहनची थीम ठेवली होती, आणि खूप सुंदर आणि खूप छान असा देखावा होता हा। तर खूप छान वाटलं आम्हाला सगळे गणपतीचे देखावे बघून। खूप सारे होते, बट टाईम कमी असल्यामुळे आम्हाला सगळेच देखावे बघायला नाही भेटले। सो तुम्हालाही हे देखावे कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।